दारी आली पालखी आली. त्या घोड्यावरती बसली स्वतः ज्ञान माऊली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. दरीपटका घालून चालला पहा स्वारीचा घोडा. नतमस्तक होऊन तयाला हात भक्तीने जोडा. मागे पुढती दिंडी भजने गोड गात चालली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. मध्ये चांदीचे गोंडे लावून शोभे ही पालखी. गजरीच्या सतरंजीवरती पादुकेची मालकी. वारकरी ते म्हणते आमचा एकच विठ्ठल वाली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. निशाण दरीचे छत्री दरीचे सुंदर अब्दागिरी. ती स्वर्गाची परी चांदीची चौरी सजले नवरी. धन्य झाले वारकरी हे भुक्का लावून गाली भुक्का लावून भाली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. उंद्या घोड्यावरती बसली स्वतः ज्ञान माऊली. आली पालखी आली दारी आली पालखी आली. आली पालखी आली द्वारी आली पालखी आली. शब्ददान काव्यमंच एक साहित्यिक उपक्रम. चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण शब्ददान काव्यमंच आयोजित चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या उपक्रमात आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ गझलकारा आदरणीय मीनाताई शिंदे यांच्या घरी जमलेलो आहोत. यांच्या समृद्ध कार्याचा साहित्याचा गझलांचा गौरव करण्याकरता जमलो आहोत. या अनुषंगाने व्यासपीठावरील गौरवमूर्ती ज्येष्ठ गझलकारा आदरणीय मीनाताई शिंदे या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाच्या घरी येऊन त्यांचा सन्मान करण्याचा योग येणं हा निश्चितच आपल्यासाठी भाग्याचा व आनंदाचा क्षण आहे. त्यांचा आदरणीय आद्य गझलकार संशोधक आदरणीय डॉक्टर अविनाशजी सांगोलेकर सर निवृत्त मराठी विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते सन्मान होणे हा सुद्धा एक योगायोग आहे. कारण एका गझलकाराचा सन्मान एका गझलकाराच्या हस्ते होतोय. आणि याच्या विशेष म्हणजे त्यांच्या गझलेचं रसग्रहण एक गझलकार रघुनाथ पाटील सर या ठिकाणी करणार आहेत. हा सुद्धा एक आपल्यासाठी योगायोग आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आज मीनाताईंच्या घरी त्यांच्या घरी येऊन शब्दांनाच देव मानून त्यांच्या शब्दांचा गौरव करण्याकरता शब्दरूपी देवाची पूजा करण्याकरता शब्दधन काव्यमंच ही साहित्यिक संस्था गेली 24 वर्ष वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमात ऐतिहासिक असे उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये उंटावर बसून कवी संमेलन पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी बसमध्ये कवी संमेलन लोकलमध्ये कवी संमेलन गुलमोहराच्या झाडाखाली झोक्यावर बसून पारावर बसून पावसात छत्री खोल कविता बोल नावेत बसून मेट्रोमध्ये शेतातील मचानावर उभं राहून कवी संमेलन हेल्मेट घालून कवी संमेलन एड्सवर कवी जनजागृती पर कवी संमेलन चाफ्याच्या झाडाखाली कवी संमेलन बैलगाडीत बसून ग्रामीण भागामध्ये जांभे गावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बैलगाडीमध्ये कवी संमेलन चहाच्या टपरीवर कवी संमेलन अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत रात्री 12 वाजता लाईट बंद करून कवी संमेलन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पालावरील कवी संमेलन ताक प्या कविता म्हणा झाक हे एक कवी संमेलन आता नुकतंच झालंय. अशा विविध प्रकारच्या ऐतिहासिक कवी संमेलनातून जनप्रबोधन जनजागृती करणारे साहित्यिक उपक्रम ही संस्था राबवित असते. संस्थेचे हे उपक्रम जगावेगळे वैशिष्ट्यपूर्ण व कल्पकतापूर्ण प्रदान असतात. अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी हा उपक्रम आम्ही राबवला आणि आता हा 28वा सत्कार ताईंचा आहे. या उपक्रमात आज आपण ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा मीनाताई शिंदे यांच्या कार्याचा तसेच साहित्याचा गौरव करण्याकरता त्यांच्या घरी आलो आहोत. शब्दाची या रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजी येला या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे आज आदरणीय मीनाताई
यांच्या या साहित्य मंदिरामध्ये त्यांच्यातील शब्दरूपी देवाची शब्दरूपी गौरव रत्नांनी त्यांची आपण पूजा करूया, हेच आवाहन मी आपल्यासमोर प्रास्ताविक रूपाने ठेवत आहे. त्याचप्रमाणे नवोदित कवींना छावा काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत 100हून अधिक कवींना छावा काव्य पुरस्कार दिला गेलेला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक निर्मल कुमार फडकुले सर, पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अरुण अडसूळ सर, श्रीपाल सबनीस सर, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, असे दिग्गज व्यक्ती आपल्या या शब्दधनच्या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत. साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक व आगळेवेगळे उपक्रम घेणारी शब्दधन काव्यमंच ही एकमेव संस्था आहे. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. धन्यवाद. काव्यमंचा जो हा मागचा गोषवारा आहे आणि जे इतिहास आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय. हे नवीन लोकांना कल्पना विलास वाटेल, नक्कीच कल्पना विलास वाटेल की रात्री 12 वाजता स्मशानभूमीमध्ये कविता म्हणायचं, औंठावर बसून पाण्याचा संदेश देण्यासाठी कविता संमेलन घ्यायचं किंवा पाण्यात उभा राहून प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण कवी संमेलन घ्यायचं, हे कल्पना विलास वाटतंय. परंतु कल्पकतेने सुरेशजी कंक यांच्या कल्पकतेमधून निर्माण झाले हे संपूर्ण कवी संमेलन हे पूर्ण मी म्हणतो सर की पिंपरी चिंचवड नाही, पुणे नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे. आम्हाला अनेक वेळा असा अनुभव आलेला आहे की आम्ही पेपरमध्ये अशा गोष्टी वाचलेल्या आहोत की अशा प्रकारे कवी संमेलन पिंपरी चिंचवडला होतात तर नक्कीच होतात, त्यामध्ये काही वादच नाही. निश्चित आपण सुभाष चव्हाण काही सांगितलेलं आहे ते सत्य आहे. त्यानंतर मी माननीय डॉक्टर सांगलीकर सर यांचा सन्मान आपण शब्दधन काव्यमंचच्या माध्यमातून करूया. आणि मान्यवर हरिभक्तपरायण अशोकजी महाराज गोरे आणि सुरेशजी कंक आपण हे सुभाषजी चव्हाण आपल्या हस्ते सरांचा सन्मान करावा. ते द्यायचं राहिलं. टाळ्या वाजवा. शाल, श्रीफळ आणि ग्रंथ. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साखविला जातात त्रैलोक्याचा. याप्रमाणे नावामाने त्याचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरीला माळियाचा. साहित्यावर बोलू काही कुणाच्या, मीनाताई शिंदे यांच्या. तर यासाठी मी पाचारण करत आहे. मी गझलकार माननीय रघुनाथजी पाटील सर यांना आपण या ठिकाणी एका गझलेचं रसग्रहण करण्यासाठी विनंती करत आहे. एक गझल मला रसग्रहणासाठी दिली गेली. तसं मला सगळ्यात गझला आवडल्या त्यांच्या, परंतु मी म्हटलं तुमच्या आवडीची द्या. कंक सरांनी पाठवली. अनेक वर्षांपासून गझल लेखनामध्ये सातत्याने कार्यरत असणारं व्यक्तिमत्व, आज आघाडीच्या श्री गझलकारा म्हणून त्यांची ओळख, अनेक संस्थांशी त्यांचा परिचय आणि पदाधिकारी आहेत आणि त्यांचे अनेक काव्य आणि गझल संग्रह, गझलेची शिडी वगैरे प्रकाशित झालेले आहेत. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट ज्याची आम्ही सर्व साक्षीदार आहोत, मराठीतील पहिला महिलेचा गझल दिवाण त्यांच्या नावावर आहे. गझले मीना असं त्याचं नाव आहे. शब्दधनच्या वतीने त्यांना या अगोदर गझल सम्राट सुरेश भट पुरस्कार सुद्धा मागच्या वर्षी देण्यात आला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यासाठी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. या प्रसंगी मला त्यांच्या एका सुंदर गझलेचं रसग्रहण करायची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. मित्रांनो, गझल हा अद्भुत असा काव्य प्रकार आहे. 2 ओळींच्या एका शेरात संपूर्ण कविता सामावून घ्यायची असल्याने गझलकाराला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागते. असो, आपण अगोदर ती संपूर्ण गझल ऐकूया, नंतर मी थोडक्यात त्याचं रसग्रहण सांगेन. 22 मात्रांची अशी गझल आहे. म्हटलं असं आहे, कातर वेळी कातर कातर स्वर माझा, कातर वेळी कातर कातर स्वर माझा, येना सजना काया पालट कर माझा. कातर वेळी कातर कातर स्वर माझा, येना सजना काया पालट कर माझा. आणि शेर असा आहे की तू करुणा कर श्री राधावर मुरलीधर, तू करुणा कर
श्री राधावर मुरलीधर अद्वैत्याचा घडा रिकामा भर माझा. पुढचा शेर आहे की मी ग्रीष्माचा दाह सोसला तुझसाठी. मी ग्रीष्माचा दाह सोसला तुझसाठी, श्रावण हो तू कणकण हिरवा कर माझा. मी ग्रीष्माचा दाह सोसला तुझसाठी, श्रावण हो तू कणकण हिरवा कर माझा. आणि एक सुंदर शेर आहे की या जगण्यावर या जन्मावर परमेशा, या जगण्यावर या जन्मावर परमेशा, हवा भरवसा स्वतः स्वतःच्यावर माझा. शेवटचा शेर आहे त्याचा, ज्याला मग त्याचा शेर म्हणतात. हे सर्वज्ञा तू मीनाचा सांगाती. हे सर्वज्ञा तू मीनाचा सांगाती, निर्वाणाच्या वाटेवर धर कर माझा. निर्वाणाच्या वाटेवर धर कर माझा. कातर वेळी कातर कातर स्वर माझा, ये ना सजना काया पालट कर माझा. ये ना सजना काया पालट कर माझा. या मधल्यात एका विरहणीच्या मनाची अवस्था आपणास दिसून येते. सायंकाळ म्हणजे रात्रीची वाट बघत असलेली वेळ, रात्रीच्या उंबरठ्यावर उभी असलेली वेळ. सारी सृष्टी या क्षणी जणू थांबल्यासारखी झालेली असते. सर्वांची अवस्था स्थिर अशी झालेली असते. हे क्षण मनाला कातरत जातात, म्हणून तिला कातरवेळ म्हटले जात असावे असं माझा एक अंदाज आहे. सजनाच्या विरहात एकटेपणा सोसणारी सजनी तिच्या सजनाच्या भेटीची कल्पना करून त्याला स्वतःच्या मनस्थितीबद्दल म्हणते आहे की तुझ्या विना मी उदास झाले आहे. माझा स्वर सुद्धा जणू कष्टी कातर होतो आहे. म्हणून आता तू लवकरात लवकर ये आणि माझ्या या उदासीनतेवर काहीतरी इलाज कर, तिला दूर कर. तुझे येणे हाच यावर एकमेव उपाय आहे. शेर आहे, तू करुणा कर श्री राधावर मुरलीधर, अद्वैत्याचा घडा रिकामा भर माझा. हा पहिला शेर परमेश्वराची आळवणी करणारा अगदी साध्या सरळ भाषेतला शेर आहे. साध्या आणि सोपेपणा ही गझलेच्या शेरासाठी अत्यंत आवश्यक असते. असा या शेरामध्ये त्यांनी परमेश्वरासाठी आळवणी केली आहे. या पुढचा शेर त्यांनी पुन्हा सजनासाठीच लिहिला आहे. आणि या शेरात ही मनाची वेदना दाटून आलेली दिसते. तो शेर असा आहे की मी ग्रीष्माचा दाह सोसला तुझसाठी. मी ग्रीष्माचा दाह सोसला तुझसाठी, श्रावण हो तू कणकण हिरवा कर माझा. तिने आयुष्यात त्याच्यासाठी बरीच संकटे उन्हाची कायली सोसलेली आहे. तिच्या या रखरखीतपणाला हिरवळीत परिवर्तित करावे, सौख्यदारांनी चिंब भिजवावे, इतकी माफक अपेक्षा ती आपल्या जोडीदाराकडून करते आहे. इतका सुंदर शेर, साधा सरळ सोपेपणा हे गझलेचं वैशिष्ट्य. त्यामुळे हा शेर एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो असं मला तरी वाटतं. त्यानंतर शेवटी त्यांनी मक्ता लिहिला आहे. मक्ता म्हणजे ज्या गझलकाराचं कवीचं नाव असतं तो मक्ता सुद्धा परमेश्वराला प्रार्थना म्हणूनच आपण घेऊ शकतो. तो असा आहे की हे सर्वज्ञा तू मीनाचा सांगाती, निर्वाणाच्या वाटेवर धर कर माझा. या शेवटच्या मक्त्याच्या शेरात गझलकार म्हणतात, हे ईश्वरा परमेशा, आजवर तूच मला आयुष्याचा मार्ग दाखवत आला आहेस, माझी सोबत केली आहेस. तुझ्या कृपेने मी आजवरचा प्रवास सुखरूप करत आले आहे. अशीच कृपा यापुढेही ठेव. आतापर्यंत आयुष्याचा बराच मोठा प्रवास पार पडला आहे. आता पहिलं तिलाचे वेध लागले आहे. तुझ्या नामाने निर्वाणाचा क्षण यावा, म्हणजे या नरजन्माचे सार्थक होईल. एकंदरीत या गझलेचं अवलोकन किंवा रसग्रहण करताना मला असं जाणवलं की नम्रपणा, परमेश्वरापुढे लीन होण्याचा गुण माणसाच्या अंगी
असणं गरजेचं आहे आणि तो मीनाताईंच्या अंगी संपूर्णपणे आहे. ठामपणा नको, अभिमान असावा, प्रेम असावं, हेच या गझलेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि विशेष म्हणजे गैरमुसलसल प्रकारात ही गझल फक्त परमेश्वर आणि सजना या दोघांशी संबंधित आहे, तरी सुद्धा ती कुठेही आपल्याला म्हणजे क्लिष्ट या प्रकाराकडे झुकत नाही. हेच या गझलेचं यश. मला या गझलेचा रसग्रह थोडक्यात करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी शब्दधनचा आभारी आहे. धन्यवाद. अतिशय सुंदरपणे आपण हे केलेलं आहे. त्यानंतर आपण आजच्या सत्कार मूर्ती मीनाताई शिंदे यांचा सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांचा एक छोटासा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया. तुम्ही बसा जागा म्हणजे तो तुम्ही जा. सो मीना संजयजी शिंदे हे कवित्री आहेत, गझलकार आहेत. त्याचं शिक्षण MA BA BD पर्यंत झालेलं आहे. ग्रंथालय शास्त्राचे त्या पदवीधर आहेत आणि सेवानिवृत्त हे ग्रंथपाल आहेत. त्यांचं प्रकाशित साहित्य स्पंदन काव्यसंग्रह, हृदयगत गझल संग्रह, गझल रुपेरी गझल एक CD आहे, कातरवेळी गझल CD आहे, दिवाणे मीणा मराठी गझलेतील दुसरा मुकम्मल दिवाण, महिला गझलकारामधील पहिला दिवाणी मीणा, अशा प्रकारे त्यांची साहित्य संपदा आहे. आणि त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार आहेत. त्यातले काही मी ठराविक मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे. छावा खावे पुरस्कार, गदिमा काव्य पारितोषिक, मृत्युंजय काव्य पारितोषिक, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान काव्य स्पर्धा पारितोषिक, अशोक भूषण पुरस्कार, दौंड येथील स्वातंत्र्य सावरकर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं. अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचा त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये अनेक साहित्यिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. स्पंदन काव्यसंग्रह डॉक्टर निर्मल कुमार फडकुले साहित्य सेवा पुरस्कार प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व बंधुता प्रतिष्ठान तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे. शब्दधन काव्यमंच यांचा गझल सम्राट सुरेश भट पुरस्कार आहे. काव्यदीप पुरस्कार आहे. कोहिनूर इलाही पुरस्कार आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांच्या अनेक वेळा कविता वाचनही झालेलं आहे, गझल वाचनही झालेलं आहे. अहमदनगर येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष पदही त्यांनी भूषविलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या आजीवन सदस्य आहेत. अशा प्रकारे अनेक मासिके आहेत, वृत्तपत्र आहेत आणि आकाशवाणीवर त्यांच्या अनेक गझलांच्या कवितांच्या कार्यक्रम झालेले आहेत, प्रसारित झालेले आहेत. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरही त्यांचं कलारंजन मध्ये मुलाखत झालेली आहे. अशा प्रकारे मीनाजी शिंदे यांची विपुल ग्रंथसंपदा आणि त्यांचं कार्यक्षेत्र खूप विपुल आहे. अशा या महान ग्रंथकारा माननीय सौ मीनाताई शिंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर माननीय अविनाशजी सांगोलेकर सर यांना मी विनंती करतो आपण आपल्या हस्ते मीनाताई शिंदे यांचा सन्मान. शॉला श्रीफळ आहे, ग्रंथ आणि स्मृती चिन्ह काय उद्या अतिशय सुंदर श्रीफळी सुंदर आणि रम्य वातावरणामध्ये आज माझा हा हृदय सत्कार करण्यात येत आहे, सन्मान करण्यात येत आहे. त्यामुळे खरं तर मी भारावून गेलेली आहे. संत ज्ञानेश्वर तुकोबा माऊली यांच्या पालख्या निघालेल्या आहेत माऊलींच्या भेटीसाठी आणि आज सगळे साहित्यिक माझ्या घरी आले आहेत. त्यामुळे साहित्यिक येता घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणायचा हा क्षण आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्याने मला अतिशय आनंद झालेला आहे. शब्दधन काव्यमंच यांचा गेला 25-27 वर्षांपासूनचा माझा परिचय आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी कवी संमेलनांना जात होतो. त्या काळात माझे आई वडील हे आमच्या शब्दधनच्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या बरोबर असायचे, येत होते. आजच्या या सत्कारासाठी आद्य गझलकार, गझलेचे मोठे गाडे अभ्यासक अविनाश सांगोलीकर सर
आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते माझा इथे सत्कार करण्यात आला. हा सुवर्ण क्षण आपण मोबाईलमध्ये कॅप्चर करून कायमसाठी जपून ठेवू शकतो. शब्ददानचे अध्यक्ष सुरेश कंक सर, सुभाष चव्हाण सर, तानाजी एककोंडे सर, AK शेख, गोरे महाराज, रघुनाथ पाटील सर आणि माझ्या या सगळ्या बहिणी, थोडक्यात मधुश्री ओवाळ आहे, रेखा कुलकर्णी आहे, जयश्री ताई आहेत, गुमास्ते ताई आहेत आणि शोभाताई तर काय आमच्या माऊलीच आहेत, त्या माईच आहेत, सगळ्यांची आई आहेत. त्या पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रातील ती आई आहे. तिला सगळ्यांचं आईसारखी माया आणि प्रेम मिळत असते. तर तुमचा या घरगुती सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, त्यातच मला खूप मोठा आनंद आहे. शब्ददानचा देहू येथे बोटीत काव्य संमेलन झालं होतं. तिथेही माझे आई वडील आले होते. तुकोबाची गाणी मी सादर केली होती. ती कविता मी एककोंडे सरांना दिली आहे त्यांच्या त्या संग्रहासाठी. त्यानंतर शेतातील मचाणावरची एक मला चांगली आठवण आहे की तिथे आपण भलरी गीत गायली होती. मग ते भलरी गीत सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे त्यांच्या ऐतिहासिक शब्ददानच्या ऐतिहासिक ठेव्यामध्ये हे करण्यासाठी. त्यानंतर माझा दिवाण मीना प्रकाशित झाला आणि महिला गझलकारांमधला तो पहिला दिवाण आहे. तर पहिला सत्कार शब्ददान काव्यमंचने केलेला आहे. सुरेश कंक सरांचा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक शाबासकीची थाप आपल्या बहिणीच्या पाठीवर देणारा भाऊ म्हणून तो आहे. कारण त्यांच्याकडनं मिळणारी शाबासकीची थाप, कौटुंबिक सोहळा हा फार महत्वाचा असतो. बाकी सगळे जगामध्ये तुमचा सत्कार करतील, सन्मान करतील, पण आपल्या घरातील पिंपरी चिंचवड मधील आपल्या बहिणीचा सत्कार घडवून आणणं सुद्धा फार मन मोठं असावं लागतं. त्यामुळे मी त्यांच्या ऋणातच राहील. आणि मग त्याच्यानंतर मला कोहिनूर इलाई गझल पुरस्कार मिळाला आणि मग इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. ह्या सगळ्यामध्ये वडिलांचा वाचनाचा वारसा मला लाभला माझ्या साहित्यिक वाटचालीमध्ये. त्याच्यानंतर घरातील वातावरण सामाजिक सेवेचं वगैरे असल्यामुळं माझे सासरे जनता सेवा दलाचे कार्यकर्ते, ते माजी स्वातंत्र्य सैनिक, त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला कौटुंबिक वारसा खूप समृद्ध असा लाभलेला आहे. मामासाहेब शिंदे म्हणतात त्यांना, दत्तात्रय भिकोबा शिंदे असं त्यांचं नाव आहे. आता आमच्या हृदय प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याला आम्ही 10,000 हजाराचे 2 चेक बुधराणी हॉस्पिटलमधील येणाऱ्या लहान मुलांच्या मदतीसाठी देत असतो. म्हणजे ही समाजसेवा ही मला सासऱ्यांकडनं मिळालेली आहे. आपण समाजाचे कुठेतरी ऋणी लागतो, काही ना काही आपल्या हातून सेवा घडावी हा एक त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण सगळेजण पाहता गेली 25 वर्ष संजय शिंदे माझे पती माझे सारथी म्हणून कायम माझ्या सोबत असतात. माझ्या प्रत्येक कवी संमेलनाला ते हजर असतात. सगळं म्हणजे त्यांच्याशिवाय मी अपुरीच आहे सर. कायम त्यांची साथ मला लाभू द्या. माझा थोडासा स्वार्थ आहे त्याच्या मागे. मला त्यांची साथ अशीच मिळावी कायम. आणि सुभाष चव्हाण सर झालं, आपले रघुनाथ पाटील सर झालं, AK शेख म्हणा, किंवा यांचं सगळ्यांचं गझल, कविता, काव्य संमेलन, शोभाताई आहेत. सतत वारंवार आमची भेट होत असते. मी आता हल्ली जरा कमी झाली आहे, सगळीकडे माझं जाणं कमी झालेलं आहे माझ्या प्रकृतीमुळे. तरी पण मी समाधानी आहे की जिथे जमतं, जेव्हा जमतं तेव्हा मी जाते आणि करते. मला काही प्रसिद्धीची फार मोठी हाव नाहीये की आपल्याला फार मोठे पुरस्कार मिळावेत, प्रसिद्धी मिळावी असं काही नाहीये. पण जे काही आहे लाभलेलं आहे ते सगळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असे समजते मी. तुमची सर्वांची साथ आहे. ह्या भावा बहिणींची अशीच मला पुढे माया अमर्याद मिळत राहो, तुमची सर्वांची साथ मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अविनाश सांगोलीकर सरांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो आणि इथून पुढे आणखीन
छान छान गजला माझ्या हातून लिहून व्हाव्यात एवढी एक इच्छा व्यक्त करते आणि माझे मनोगत थांबवते. काही नवीन गझल ऐकून देशांचा आदेश शिंदे सरांचा त्यांना प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात, त्यांना कुठल्याही बाबतीत कमी पडू देत नाही. चल मग पुढं मी तुझ्या मागे आहे. हे शिंदे सरांसाठी एकदा टाळ्या होत्या सगळ्यांनी. एक नवीन गझल सर म्हटले म्हणून सादर करते. मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळते. मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळती, तेजोमय ताऱ्याचे नेत्र असे पाजरती. डोळ्यांना दिसल्यावर शांत कसे झोपावे, डोळ्यांना दिसल्यावर शांत कसे झोपावे. रस्त्यांवर निजलेले थंडीने कुडकुडती, तेजोमय ताऱ्याचे नेत्र असे पाजरती. धर्मांच्या जातींच्या अग्नीमध्ये जळताना, धर्मांच्या जातींच्या अग्नीमध्ये जळताना, झेंड्यांच्या रंगांनी शहरेही धगधगती. मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळते. पोरींनो जगताना मुक्तपणे वावरता, पोरींनो जगताना मुक्तपणे वावरता. दुराचार वृत्तीचे ढोल इथे दणदणती, तेजोमय ताऱ्याचे नेत्र आता पाजरती. हे नर्तन चित्र विचित्र विभित्स गाण्यांचे, हे नर्तन चित्र विचित्र विभित्स गाण्यांचे. बघवेना परंपरा रूढींची अधोगती. मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळती, तेजोमय ताऱ्याचे नेत्र आता पाजरती. धन्यवाद. यानंतर मनोगताकडे आणखी बोलणार आहे. आणि आपले सगळेच मान्यवर आहात, सगळ्यांना अभिवादन आणि नमस्कार. संतांच्या विचाराने माणूस बदलतो, माणुसकीच्या विचाराने समाज बदलतो. चला आपण सारे एक होऊ, एक दिवा विठ्ठलाच्या समोर लावू. वारीचा दिवस असल्यामुळे वंदना विठ्ठलकरांच्या 4 ओळी म्हणणार आहे. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. आणि डायरेक्ट शेवटची ओळ घेते. भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धरे मातुनी. शोध रे दिव्यता आपल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. शब्दधरणी मीनाताईचा सत्कार केला. मी त्यांचे परत मोठं कौतुक करते की त्या आजारी असतानाही, मला वाटतं 2016ला त्रास झाला आपलं, तेव्हा साहित्य संमेलन मोठं झालं ते पुनर्देव, तेव्हा मला कळलं की यांना त्रास आहे, पण त्यांनी जिद्दीने जे आता पण इथपर्यंत आले त्यांना असेच पुढे वाटचाल आणि दीर्घ आयुष्य लाव. थोडं थांबवून मी थांबते. धन्यवाद. माझी आणि मीना शिंदेची मैत्री जेमतेम 1-1.5 वर्षापूर्वीची, फार झालं तर 2 वर्ष. पण आज अशी आमच्या मैत्रीची नाळ पक्की जोडली गेली किंवा आमची विचाराची आपण जी वेव्हलेंथ म्हणतो ती इतकी छान जोडलेली की आता आम्ही दोघी एकमेकांना बहिणी म्हणू शकतो, पाठच्या बहिणी म्हणू शकतो, जोड्या बहिणी म्हणू शकतो, मैत्रिणी म्हणू शकतो, मोठी बहीण म्हणू शकते मी तिला. अशी सगळी नाती या मैत्री ह्या नावाखाली तिच्याशी मी आज लावू शकते. याला कारण तिचा एकदम शांत, सोज्वळ आणि सगळ्यांना सामावून घेण्याचा मनमोकळा स्वभाव. श्वास थरथरणे का तरीही लांबले आहे असे जगणे, रोज माझे पाहते मी श्वास थरथरणे का तरीही लांबले आहे असे जगणे. दुसरा शेर बघा. ते इथे असते कधी तर ते तिथे दिसते,
ते इथे असते कधी तर ते तिथे दिसते, पाहिले भलते मनाचे रोज भरकटणे. ते इथे असते कधी तर ते तिथे दिसते, पाहिले भलते मनाचे रोज भरकटणे. पुढचा शेर बघा की हे मला कळले तुला भेटून गेल्यावर, हे मला कळले तुला भेटून गेल्यावर, चांगले नाही तुझ्यातच एवढे रमणे. हे मला कळले तुला भेटून गेल्यावर, चांगले नाही तुझ्यातच एवढे रमणे. मोजके बोलून करते सिद्ध मी गोष्टी, मोजके बोलून करते सिद्ध मी गोष्टी, सोडले आहे आताशा फार बडबडणे. मोजके बोलून करते सिद्ध मी गोष्टी, सोडले आहे आताशा फार बडबडणे. पुढचा शेर असा आहे की कोणत्या जन्मातली ही थोर पुण्याई, कोणत्या जन्मातली ही थोर पुण्याई, विठ्ठलाची सावली हृदयात सापडणे. विठ्ठलाची सावली हृदयात सापडणे. पिंपळाचे झाड आहे एक वठलेले, पिंपळाचे झाड आहे एक वठलेले, माहिती झाडास होते फक्त सळसळणे. माहिती झाडास होते फक्त सळसळणे. कासवाने जिंकली शर्यत जरी होती, कासवाने जिंकली शर्यत जरी होती, पण सशाने साधले त्यातूनही शिकणे. पण सशाने साधले त्यातूनही शिकणे. रोज माझे पाहते मी श्वास थरथरणे, का तरीही लांबले आहे असे जगणे. का तरीही लांबले आहे असे जगणे. कधीची सगळी बुद्धिमत्ता, तिची आपुलकी, तिची माया तिच्या चेहऱ्यावर. तरुणपणी तर एकदम ती दिलखुलास असायची. ते केस इतके केसांचा संदर्भ बसताना इतका आनंद व्हायचा. एकदा ती गझल म्हटली होती, तिने काय केलं, आपण आधी ते सकाळी आलो आणि तिने पण गझल सकाळी सकाळी अत्यंत सुंदर गझल येते ती तिने म्हटली. अशी ही प्रेम मायाळू मला लेकी समान असं आमचे जावई परमेश्वर आहे. ते नुसतं तिला आणत नाही, तिचं जेवण वेगळं असतं. मी त्यांच्याकडे जातो, अहो तुम्ही ते राणे वाढलं म्हणतात, नाही तिचं वेगळं असतं. आणि ते वेगळेपणा पण तिथे इतका प्रसन्न वाटतो. अशी ही प्रसन्नतेची आगमती कन्या दिवस आहे आणि आजचं वातावरण पण खूप प्रसन्न आहे. त्यामुळे तिला त्रिवार आशीर्वाद देऊन मी त्यांच्याबद्दलचा एक छोटासा परिचय, बरं छोटासा मी केलेला, खूप मोठा आहे. गझलगार डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर यांचा हा एक अल्प परिचय आहे. मूळ गाव त्यांचं सांगोले, तालुका सांगोले, जिल्हा सोलापूर. ते एम.ए. मराठी आहेत, एम.फिल केलेलं त्यांनी आणि PhD आणि CJ हे मलाही कळलं, सर्टिफिकेट कोर्स इन जर्नलिझम. म्हणजे इतकं त्यांचं शिक्षण पदवी आहे, शिक्षण आहे. नोकरी अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये जवळपास 40 वर्षे सेवा केली त्यांनी. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये ते प्रपाठक होते, सहयोगी पाठक होते, प्राध्यापक होते आणि नंतर 2014 आणि 17 या दरम्यान ते मराठी विभागाचे प्रमुखही झालेले. 29 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत सरांच्या. मी ती लिस्ट देत नाही, ती लिस्ट वाचत बसल्यानंतर खूप लांब जाईल हा परिचय. त्यांना मिळालेले मान सन्मान आहेत, खूप आहेत. साहित्य विशेषतः गझल तसेच शिक्षण या क्षेत्रातील योगदानासाठी एकूण 39 पुरस्कार प्राप्त आहेत. गझलेच्या क्षेत्रामधील उल्लेखनीय बाबी अशा आहेत. 1979 पासून गझल लेखन, गझल समीक्षा, गझल संशोधन असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले आहे. मराठी गझल समीक्षा लेखन संग्रह आणि अविनाश 65 आणि आद्य प्रातिनिधिक मराठी गझल संग्रह त्यांच्या नावावर प्रकाशित आहे. गझलधारा म्हणजे जवळपास मराठी गझलेची 1990 पर्यंतची वाटचाल पूर्ण स्पष्ट करणारा हा प्रातिनिधिक संग्रह आहे. गझल संग्रह नव्हे, तिथपर्यंत गझलेची कशी वाटचाल झाली त्याच्यावर लिहिलेले हे ग्रंथ आहेत. आणि त्यानंतर मराठी गझल विश्व, मराठी गझलेवरील आद्य वर्णनात्मक सूची ग्रंथ आणि तुकाराम पाटील आपले
बरोबर आहे. हा, तुकाराम पाटील यांच्या निवडक मराठी गझला हे 4 संपादित ग्रह असे एकूण 8 गझल विषयक ग्रंथ आहेत. अनेक गझल संमेलनाचे ते अध्यक्षपद भूषवले. त्यांनी निमंत्रित गझलकार म्हणून त्या ठिकाणी सहभागी होते. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझल कट्ट्याचे अतिथी पद त्यांनी भूषवलेले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्ट्याच्या अनेक संमेलनाचे ते उद्घाटक आणि पाहुणे म्हणून राहिलेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांचा संपूर्ण सक्रिय सहभाग आहे. मोठमोठ्या छोट्या मोठ्या गझल विश्वक उपक्रमांचे ते आयोजक आहेत. मराठी गझल शोध आणि बोध या विषयावरील 1 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र त्यांनी आयोजित केलं होतं. अशा प्रकारे कवी, गीतकार, गझलकार, गझल समीक्षक, गझल संशोधक, गझल चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते अशी सरांची ख्याती आहे. हा अतिशय म्हणजे केवळ 10% फक्त परिचय माझ्या वाचनामध्ये आलेला आहे. इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. मी अशा दिग्गज व्यक्तिमत्वाला माननीय डॉक्टर अविनाशजी सांगोलेकर सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपलं महत्वपूर्ण असं मनोगत या ठिकाणी ठेवावं. धन्यवाद. ज्यांचा घरी येऊन आपण सन्मान केला त्या उत्सवमूर्ती मीनाताई, सन्मान ज्या संस्थेतर्फे केला ते शब्दधन काव्यमंच आणि त्या शब्दधन काव्यमंचाचे सुरेश कंक, सुभाष चव्हाण, एकुंडी आणि सगळे सभासद, साहित्यिक, मीनाताई आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधले अनेक गझलकार भगिनी हे अनेक वर्षांपासून माझ्याशी संबंधित आहे. मी त्यांच्याशी संबंधित आहे. माझं MA, MPhil, PhD, CJ हे सगळं शिक्षण या विद्यानगरीमध्ये विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये झालेलं असल्यामुळे 1979 पासून सुरेश भट असतील, सुरेशचंद्र नाडकर्णी असतील आणि बाकीचे सगळे इलाही जमादार, अनिल कांबळे, नोभा चव्हाण, रमण रणदिवे, दीपक करंदीकर, घनश्याम भेंडे, प्रदीप निफाडकर वगैरे ही सगळी मंडळी गझलेच्या संदर्भातली ही गेल्या 40 वर्षांपासून आम्ही मित्र परिवारातले लोक आहोत. इलाही जमादार आणि रमण रणदिवे हा वयानं माझ्यापेक्षा एक 7-8 वर्षांनी मोठी असलेले लोक, परंतु आम्ही त्यांना अरेतुरेच बोलत होतो. इलाही जमादार विचार केला आमच्यामधून, परंतु तास आम्ही एकत्र यायला लागलो. प्रदीप निफाडकरांची ती कल्पना होती की प्रदीप निफाडकरांना मला सांगितली आणि मी म्हणालो ठीक आहे आपण ही कल्पना अंमलात आणूया. तर आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्र यायला लागलो. आम्ही आमच्या संपर्कात जे काही गझलकार होते पुणे महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतले किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतले ती खूप उचलून धरली आणि विशेषतः रघुनाथ पाटील हे पिंपरी चिंचवड भागातल्या अनेक गझलकारांना आवर्जून सांगायचे की अशा अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि फार चांगला उपक्रम आहे. आणि अनेक गझलकारांना त्यांनी तिथे येण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामधून मला वाटतं मीनाताई ह्या येऊ लागल्या. ऐके शेख पण येत होते. तर मीनाताई आणि त्यांचा हक्काचा रसिक म्हणजे संजय हे म्हणजे त्या उपक्रमात अगदी नियमितपणे येणारं हे जोडपं. आणि साधारणपणे ह्या उपक्रमाला धरूनच आम्ही एक संध्याकाळ गझलेची हा उपक्रम घेतला. त्याच्यानंतर आम्ही एक दिवस गझलेचा असा उपक्रम घेतला. त्याच्यानंतर 2017ला मी सेवानिवृत्त होत असताना 3 दिवस आम्ही एक मराठी गझलेवरचं आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं आणि मराठी गझलेचा जागतिक संचार हे शीर्षक होतं त्या चर्चासत्राचं. आणि त्यासाठी अमेरिकेतून, फ्रान्समधून, इंग्लंडमधून आम्ही दुबई
इथून मराठी गझलकार आणि मराठी गझल अभ्यासक शोधले, त्यांना येण्या जाण्याचा खर्च दिला, त्यांचं मानधन, त्यांचं राहणं सगळं, असे 3 दिवस म्हणजे आमच्या विद्यापीठातल्या मराठी विभागातला म्हणजे विभाग प्रमुख मी, ते आमचा शिपाई, त्याचबरोबर आमचा सगळा विद्यार्थी वर्ग हे गेले 2-3 महिने सगळी पूर्वतयारी आमची चाललेली होती. चर्चासत्र मात्र एकही झालेलं नव्हतं. तर थोडंसं अवघड असतं ते, म्हणजे एखादी गोष्ट गांभीर्यानं करायची झाली तर ती दर्जेदार होण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागतो. तर आम्ही 2-4 महिने सगळेच त्याच्यामध्ये सामील झालेलो होतो आणि माझा मराठी गझल हा सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे मी त्यात झुकून देऊन काम करत होतो. आणि हा सगळा ग्रुप, आमच्या त्या उपक्रमातला सगळा जो ग्रुप आहे, म्हणजे हे सगळे पिंपरी चिंचवड भागातले गझलकार वगैरे हे सगळे त्यात सामील झालेले होते. आणि मग मला आनंद आणि अभिमान वाटतो सांगताना की ते म्हणजे आजपर्यंतच्या मराठी गझलेच्या इतिहासातलं पहिलं आणि आत्ता तरी एकमेव असं आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आहे. अजूनपर्यंत मराठी गझलेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अजून दुसरं झालेलं नाही. 2017ला जे झाले त्यानंतर दुसरं पुढं झालेलं नाही. तर 3 दिवस हे चर्चासत्र होतं आणि त्याच्यात एक अभिनव प्रयोग आम्ही असा केला की गझल नृत्य, MA मराठी शिकायला एक नर्तिका, लावणी नर्तिका, तिनं प्रवेश घेतलेला होता. रेश्मा परितेकर मुसळे असं नाव तिचं. अत्यंत नावाजलेली नृत्यांगना आहे. अत्यंत महाराष्ट्रभर तिचे लावणीचे नृत्याचे कार्यक्रम होते. हे गझल नृत्य बघायला मिळतं, परंतु मराठीमध्ये असा प्रयोग कुणी केलेला नव्हता. तर रेश्मा परितेकर मुसळे हिच्या सहकार्यानं आम्ही तो पहिला प्रयोग त्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये घडवून आणला आणि त्याला वर्तमानपत्रांनी खूप प्रसिद्धी दिली. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या हे वर्तमानपत्रामध्ये तिच्याच बातमी जास्त आल्या, फोटो वगैरे वगैरे अशा ह्या पद्धतीने. तर असं आता मी हे तुम्हाला का सांगतो आहोत, तर शब्दधन काव्य मंचाचं वैशिष्ट्यच हे आहे की वेगळं काहीतरी करायचं, अभिनव काहीतरी करायचं, वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी करायचं. तुमची आणि माझी नाळ जी जुळते ती ह्यामुळं जुळते. माझा सुद्धा पिंड हाच आहे की त्याच गोष्टी करायच्या नाही, काहीतरी वेगळं करायचं, नवीन करायचं, अभिनव करायचं. तर त्यामुळे शब्दधन काव्य मंचाचा हा जो उपक्रम आहे तो मला खूप भावला. आणि परत मीनाताईंचा सन्मान करायचा आहे म्हटल्यानंतर तर मी एका पायावर तयार झालो. कारण योग्य गझलकाराला तुम्ही निवडलेलं आहे आणि योग्य निवड केलेली आहे. म्हणजे कुणाच तरी आपला सन्मान करायचा असं नाही, तर त्यामध्ये तुमची गुणग्राहकता दिसते. कुणाचा सन्मान करायचा, कसा करायचा, कधी करायचा, याचं एक औचित्य तुम्ही इथं साधलेलं आहे. तर मीनाताई ह्या इलाई जमादार, आमचा जो जवळचा मित्र, याची उणीव नेहमी आम्हाला जाणवते. इलाई जमादार नेहमी विद्यापीठात माझ्याकडे यायचा, गप्पा गोष्टी करायचा. तोही अधूनमधून आपल्या उपक्रमाला यायचा, तब्येत साथ द्यायची नाही, मग कधी तो कुणाला बरोबर घेऊन यायचा, असं तो त्याचं चाललेलं होतं. तर इलाई जमादारनं पिंपरी चिंचवड भागातल्या अनेक गझलकारांना घडवलेलं आहे. सुरेश भटांची गझल परंपरा पुढं नेण्यामध्ये इलाई जमादार आणि त्यानं घडवलेल्या ह्या सगळ्या गझलकार बंधू भगिनींचा फार मोठा वाटा आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीनं गझलेचं वातावरण तयार झालेलं आहे. अलीकडची गोष्ट म्हणजे गझल पुष्प, म्हणजे रघुनाथ पाटील, दिनेश भोसले, प्रशांत पोरे ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गझल पुष्प ही संस्था स्थापन केली आणि तिला चांगले एक नाव प्राप्त झालेलं आहे. आणि ह्याच संस्थेनं मीनाताई शिंदे यांचा दिवाण 1 मीना
आहे की नाही, असा प्रकाशित केलेला आहे. आणि परत मला जसं लोक म्हणतात आद्य मराठी गझल संशोधक, तसं मीनाताईंना सुद्धा आद्य महिला म्हणजे दिवाण लिहिणाऱ्या, मराठीत दिवाण लिहिणाऱ्या आद्य महिला गझलकार, आद्य महिला गझल. यूट्यूब चॅनलनं दीर्घ मुलाखत घेतली. कविता जगणारी माणसं नावाचं यूट्यूब चॅनल आहे. 2 भागामध्ये ही मुलाखत प्रसारित झालेली आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या आठवणी विस्तारानं सांगितलेल्या आहेत. म्हणजे सुरेश वाटांच्या सहवासातल्या, म्हणजे सुरेश वाटांची पहिली भेट, ते अगदी त्याच्या नागपूरच्या बंगल्यामध्ये जाऊन 3 आठवडे मी कसा राहिलो, त्या सगळ्या आठवणी या सगळ्या त्यात मी केलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत, विस्तारानं मांडलेल्या आहेत. तर ज्यावेळी मी इथं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतो, परंतु त्यावेळी पुणे विद्यापीठ, त्या पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात मी 2008 साली रुजू झालो, सहयोगी प्राध्यापक. त्यावेळी त्याला प्रपाठक असं नाव होतं, पुढं UGCनं त्याला सहयोगी प्राध्यापक असं नाव दिलं. पुढं नंतर प्रमोशन होत होत प्राध्यापक झालो, नंतर मराठी विभाग प्रमुख झालो. तर 2008 पासून 2017 पर्यंत 8-9 वर्षाचा जो कालावधी आहे, तो मराठी गझलेसाठी जितका आपल्याला उपयोगात आणता येईल तितका मी उपयोगात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि उपक्रम तिथं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या महापालिकांच्या कार्यकक्षात जे काही आमचे जुने नवे गझलकार मित्र होते, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं असे छोटे मोठे उपक्रम घेत राहिलो. त्यातला एक उपक्रम म्हणजे तुम्ही या दिवाणच्या ब्लर्बवर म्हणजे पाठराखणवर राम पंडितांचं ते अभिप्राय वाचला असेल, कदाचित वाचला नसेल तर आवर्जून वाचा. पण त्याच्यामध्ये इलाई जमादार आणि इलाई जमादारनं घडवलेल्या मीनाताई शिंदे वगैरे ह्या सगळ्या गझलकारांनी कशा पद्धतीनं प्रयोगशीलता गझलेमधून आणलेली आहे त्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या उर्दू गझलांच्या मध्ये आता नामशेष होत चाललेले आहेत किंवा त्या मागं पडत चाललेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या गोष्टींना तुम्ही उजाळा देताय, झळाळी देताय, नवं काहीतरी रूप देण्याचा प्रयत्न करताय. आणि प्रयोगशीलतेमुळे काय होतं की मराठी गझलेमध्ये काहीतरी नाविन्य येत असतं. काही वेळेला प्रयोग नसतो, परंतु प्रयोग हा करत राहिलं पाहिजे. मी विधान करतो, गझल, चांगली गझल लिहिणं म्हणजे गझल लिहिता येते, चांगली हा शब्द महत्वाचा आहे. चांगली गझल, दर्जेदार गझल लिहिणं हे इतकं सहज सोपं नाही. आणि असं असताना दिवाण सारखा एक जो काही हे आहे, शिवधनुष्य पेलनंच म्हणायला पाहिजे त्याला. म्हणजे सगळ्या या ज्या काही असतात कापी आणि रदीपयुक्त गझला त्याच्यात असणं आवश्यक असतं. आणि रदीपमधलं जे शेवटचं अक्षर असतं ते आपल्या मराठी वर्णमालेनुसार ते सगळं घ्यायचं, हे ते सगळं, ह्या सगळ्या गोष्टी. तर खूप अवघड अशी ती गोष्ट असते. आणि म्हणून मराठीमध्ये आजपर्यंत 4-5 दिवाण तयार झाले. म्हणजे सुरुवात केली A.K. शेख यांनी, I.K. शेख त्यांचे बंधू इथं उपस्थित आहेत. सुरुवात त्यांनी केली. मग प्रशांत कोरे आहे, मीनाताई आहेत, त्याच्यानंतर मध्ये तो जगदीश अवसार आहे, आणि अगदी अलीकडे शिराज शिकलगार त्यांच्या त्या दिवाणच्या प्रकाशन समारंभाला मी उपस्थित होतो. तर नवनवीन प्रयोग गझलकारांनी जरूर केले पाहिजेत. ते करत असताना काही वेळेला असं होतं की तंत्रात फार आपण अडकून पडतोय की काय. तंत्र शुद्धता आणि तंत्र शरणता ती पकडता न आल्यास तंत्र शरणता हा दोष आपल्या गझलेमध्ये येऊ शकतो. म्हणजे निसरडा रस्ता जसा असतो, निसरडा रस्त्यावरनं चालणं म्हणजे पाय कुठं घसरेल, कुठं घसरून पडेल आपण सांगता येत नाही. तसं प्रयोगशीलता म्हणजे एक निसरडा रस्ता असतो, पण शेवटी प्रयोगशीलता अंगीकारायची म्हणजे
रिस्क घ्यावी लागते, चॅलेंज घ्यावं लागतं, आव्हान स्वीकारावं लागतं. येईल नाही तर नाही, प्रयत्न करून बघूया अशी एक भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला त्या प्रयोगात हात घालताच येत नाही. तर तसा हा मीनाताईंनी या प्रयोगशीलतेच्या अंगानं आपल्या गझलांमध्ये खूप काही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं म्हणजे त्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथपाल होत्या. ग्रंथपालाचं काम म्हणजे काय, ग्रंथ सुरक्षित ठेवणं, त्याची नोंद करणं आणि त्या वाचकांना ते ग्रंथ उपलब्ध करून देणं. पण आज त्यांचेच ग्रंथ ग्रंथालयात आता जमा व्हायला लागलेले आहेत आणि ते ग्रंथ असे चांगले तोलामोलाचे असे आहेत. आणि तर मीनाताई आणि त्यांचे पती संजय हे दोघे म्हणजे गझलेला वाहून घेतलेलं हे दाम्पत्य आहे. म्हणजे साक्षात इथे गझलच आहे. आणि गझलेवर प्रेम करणारा पती हा संजय इथं मिळालेला आहे. तर यात हे दोघंही दाम्पत्य जे आहे ते खूप जीवघेण्या आजारातून बाहेर पडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते फार मोठ्या आजारातून बाहेर पडलेत हे त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतच नाही. म्हणजे ते काय म्हणजे कधी काय ते घडले हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर जाणवत पण नाही. म्हणजे सगळं काही ते विसरलेले आहेत, दुःख विसरलेले आहेत, वेदना विसरलेल्या आहेत. कारण त्या सगळ्या दुःखांच्या पलीकडे, वेदनांच्या पलीकडे घेऊन जाणारी गझल मीनाताई लिहित आहेत. पण एवढ्यावरच ही गझल थांबत नाही, तर ती गझल जगतायत त्यांचे पती. म्हणजे लिहिण्याचं काम आणि गझल जगण्याचं काम असं हे यांचा दाम्पत्यामध्ये एक स्वभाव आपल्याला बघायला मिळतो. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. परंतु शब्दधन काव्यमंच सुरेश कंक हे अत्यंत धडपडे व्यक्तिमत्व आहे. काहीतरी वेगळं करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आडपडदा नसतो. आत एक बाहेर एक असं कधी त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जाणवत नाही. त्यामुळं साहित्याविषयीची कळकळ, तळमळ त्यांना नेहमी असते आणि ते त्या तळमळीतून याच्यातून ते अशा प्रकारचे उपक्रम घेत असतात. आणि आपण सगळे लोक या शब्दधन काव्यमंचेच्या छोट्या मोठ्या उपक्रमांना मनापासून दाद देता, प्रतिसाद देता, उपस्थिती लावता. आणि त्यामुळे शब्दधन काव्यमंचाला अशा प्रकारचे उपक्रम घेण्याची एक उभारी प्राप्त होते, प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते. तर मीनाताई शिंदे यांच्या घरी आपण आज सकाळी 9:30-10 वाजल्यापासून थांबलेलो आहोत. जवळजवळ 3 तास आपण इथं काढलेले आहेत. आणि या दाम्पत्यानं आपल्या सगळ्यांचा खूप आपलं आदरातिथ्य केलेलं आहे आणि आपण त्यांचा उचित सन्मान केलेला आहे. आणि पुढच्या या सन्मानाबद्दल मी मीनाताईंचं परत एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आणि यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं न म्हणता यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो असं आता म्हणण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर इथून पुढेही मीनाताईंना अशाच प्रकारचे मान सन्मान मिळत राहो. त्यांच्या हातून अशाच प्रकारची प्रयोगशीलता त्यांच्या गझलांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत राहो. आणि त्यांच्या सगळ्या या ज्या काही आजूबाजूला ज्या काही अडीअडचणी, संकट येत आहेत त्यावर मात करण्याची त्यांना शक्ती परमेश्वर देवो ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गझलकार म्हटल्यानंतर एक गझल ऐकवण्याचा मोह त्याला आवडत नाही. त्याप्रमाणे माझी एखादी अविनाश 65 हा माझा
गझल संग्रह आपल्याला माहिती असेल. तर माझ्यातला गझल अभ्यासक, गझल संशोधक, गझल समीक्षक हा गझलकारावर मात करत असतो बऱ्याचदा, आणि त्यामुळे माझ्या हातून संख्येनं आणि गुणवत्तेनं फार गझला काही होऊ शकलेल्या नाहीत. ज्या झालेल्या आहेत त्यातल्या थोड्या अविनाश 65 या गझल संग्रहात मी प्रकाशित केल्या. एक गझल मी तुम्हाला आज ऐकवतो. दिवस येतो दिवस जातो कळत नाही, दिवस येतो दिवस जातो कळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. दिवस येतो दिवस जातो कळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. पापण्यांची बांधली धरणे जरीही, पापण्यांची बांधली धरणे जरीही, लोचनांचे मात्र पाणी खळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. पालवीची वाट बघणे सोडले मी, पालवीची वाट बघणे सोडले मी, जीर्ण झाले पान तेही गळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. त्या जळाऊ माणसांची राख झाली, त्या जळाऊ माणसांची राख झाली, मीच उरलो जो कुणावर जळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. आणि शेवट, पाहिली ती संकटे आणि ते पळाले, पाहिली ती संकटे आणि ते पळाले, मात्र हा अविनाश कोठे पळत नाही. दिवस येतो दिवस जातो कळत नाही, दुःख आले एकदा की टळत नाही. तर संकट आल्यानंतर पळून जाण्याचा स्वभाव एकीकडं, आणि संकट कितीही आली तरी त्या संकटांना हसत मुखाने सामोरे जाण्याचा एक दुसरी बाजू असते. ती दुसरी बाजू मीनाताईंच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला जाणवते. संकट कितीही येऊ द्या, त्या संकटांना हसत मुखाने सामोरं जायचं, त्या संकटांचं भांडवल करायचं नाही, रडगाणं गात बसायचं नाही, हे मीनाताई आणि संजय यांच्या जीवनातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, वागण्या बोलण्यातून जाणवतं. आणि म्हणून मला ही गझल या प्रसंगी सादर करणं औचित्यपूर्ण वाटलं, म्हणून मी ती सादर केलेली आहे. जीवना